मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करत आहे. आणि आजचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, कारण हा जो प्रश्न आहे तर टीईटी एग्जाम 2019-20 ची जी झाली होती तर त्यामधील हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जवळपास स्कॉलरशिप, टीईटी आणि सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न नक्कीच विचारते. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. मी यामध्ये एकच उदाहरण घेत आहे आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते यावर कसे सोडवायचे हे तुम्हाला नक्की सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. सेकंदात उत्तर येईल मित्रांनो, याचं फक्त सेकंदात, जास्त काहीच वेळ लागणार नाही. परंतु तुम्ही हा प्रश्न कठीण आहे असं म्हणून जर सोडून दिला तर एक प्रश्न हा शेवटी महत्त्वाचा ठरत असतो मित्रांनो. बघा काय करायचं. प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे पी ते क्यू अशी 6 अक्षरे लिहिलेली आहेत. 6 पृष्ठ असते घनाला आणि 6 पृष्ठावर 6 अक्षरे पी ते क्यू असे लिहिलेले आहे. आणि शेवटी विचारला च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. बघा यामध्ये बरेच जण कन्फ्यूज होते, पण बघा सोडवायचं कसं. मला हे 3 घन याने दिलेले आहे, परंतु या 3 घनाचीही मला गरज नाही. मला 2 जरी घन असेल तरीही मी उत्तर याचं परफेक्टली काढू शकतो. मला 3 ची पण गरज नाही, फक्त 2 वरून उत्तर निघणार आहे. तर बघा सोडवायचं कसं. आणि यानंतरचे सगळे यावर जवळपास 5 ते 6 प्रकारचे प्रश्न असतात, ते सर्व आपण बघणार आहोत. आणि नक्कीच तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम्हाला याचं उत्तर येईल आणि नक्कीच येईल. तर चला बघूया. तर बघा यामध्ये 2 घन बघायचे आहे, ज्यामध्ये 6 जे अक्षर दिसते. बघा 2 घना मिळून 6 अक्षर तुम्हाला दिसत आहे, बरोबर. काही रिपीट आहेत, परंतु असे 2 घन घ्यायचे आहेत ज्यामध्ये फक्त एकच अक्षर कॉमन असेल. आता यामध्ये बघा क्यू टी आर, तर इथे क्यू आणि टी 2 अक्षर इथे रिपीट झालेले बघा, इथे आहे आणि इथे आहे. तर मग या घनाला सोडून द्या, या घनाला सोडून द्या. तुम्ही दुसरा घन बघू आपण का ज्यामध्ये 2 अक्षर कॉमन आहे. त्यानंतर इथं बघा टी क्यू एस आणि इकडे टी क्यू एस, इथं मात्र एकच कॉमन आहे. बघा टी आहे, फक्त एक कॉमन आहे, बाकी जे वेगवेगळे आहे. तर असे 2 घन निवडायचे, याला आता घ्यायची गरज नाही. बघा आता सिंपल आहे. काय करायचं, जो टी आहे तो मध्ये लिहायचा, ठीक आहे. त्यानंतर या टीच्या उजव्या साईडनं इकडं असा बाण काढून पी आहे, तर मग इथे आणखी 4 जागा तयार करायच्या याच्या भोवताली. आणि एक 6वा इथं आपण साईडला कुठेही करू शकतो, ठीक आहे, कोणत्याही साईडला. आपण हे 4 जागा महत्त्वाच्या आहे. टी येणार मध्ये, याच्या उजव्या साईडनं म्हणजे असा फिरून पी. तर मग आपण इथे कुठेही सध्या लिहू शकतो त्या पीला. तर आपण काय करू, इथे पीला लिहू, ठीक आहे. आणि त्या पीच्या नंतर येणार आर. तर मग या पीच्या नंतर आर आहे ना, या 3 जागेत जर विचार केला तर या पीच्या नंतर इथे येणार आर, ठीक आहे. आता त्यानंतर इथं टी आहे, या टी नंतर आहे क्यू आणि त्यानंतर आहे यस. बघा या टी नंतर आपल्याला इथं क्यू लिहायला लागेल आणि इथे यस. इथं जर क्यू लिहिला तर मग इथे यस येणार नाही, म्हणून टी नंतर क्यू आपण इथे लिहू आणि त्यानंतर आहे यस. तर हे येणार इथे यस अशा पद्धतीने, ठीक आहे. आणि उरलेलं अक्षर आहे यू, तर यू आपण कुठेही साईडला आता लिहू शकतो. आणि झालं तुमच्या प्रश्नाचं. आता कोणतंही कसंही उत्तर यावर असेल तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता, प्रश्न कसाही असला तरी. तर बघा यावरून एसच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर, तर एसच्या विरुद्ध असते हा आर, या क्यूच्या विरुद्ध असते हा पी आणि टीच्या विरुद्ध असते यू. आता तुम्हाला यावरचा सगळे प्रश्न काही विचारलं तरी तुम्हाला नक्की काढता येईल. बघा सेकंदात, 2-4 सेकंदात हे तुमचं उत्तर इथे तुम्हाला मिळालेलं आहे. मी समजावून सांगत आहे तुम्हाला, पण यावर असणारे वेगवेगळ्या टाईपचे जे प्रश्न आहेत ते मी या व्हिडिओमध्ये घेतलेले नाही. त्या सर्व व्हिडिओची लिंक, फक्त 2 व्हिडिओ आहे त्यावर सगळे टाईप मी कव्हर केलेले आहे. ते दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथून हळूवार प्रमाणे तो व्हिडिओ पहा आणि शिकून घ्या, कारण हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा खूप महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये नक्की येतेच. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि हो कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.